आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून रायगडावर आजवर थाटामाटात वावरला. तुम्हाला नाही कळायची आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी. आम्हाला झाड आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरील सुंदर जरब. आमच्या पोटात अजून कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून मस्तक फिरू लागतं, रक्त जळू लागतं, पोटात आतडी तटा तुटू लागतात. 8 वर्षांचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र फिरताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी हुंकचू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच माग सोडून दौड केली पाहिजे. आज घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला दीनवाळ्या मुद्रेला मिठी घालीत तो हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची चिमुकल्या हातांची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझ घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरी भरून माझ घरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती.